नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। मनापातील घंटागाडी वाहन चालक व सफाई कामगारांचे 2023-24 चा बोनस द्या, CI2 संघटनेचे मनपा प्रशासनाला निवेदन। धुळे महानगरपालिकेतील घंटागाडी वाहन चालक व कचरा संकलन करणारे तसेच ट्रॅक्टरवरील सफाई कामगारांचे सन 2023-24 चे बोनस अद्याप मिळाले नाही। त्याचप्रमाणे येथील सर्वच कामगारांना किमान वेतनही दिले जात नाही। ESIC व प्रॉव्हिडंट फंड देखील आजपर्यंत या कामगारांना लागू करण्यात आले नाही। याकरिता मनपा प्रशासनाने लक्ष घालून ठेकेदारास कामगारांच्या मागण्या मंजूर करण्याबाबत सूचना कराव्यात अशी मागणी CITU संलग्न मनपा कामगार कर्मचारी संघटनेच्या वतीने मनपा आयुक्तांना आज निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी कॉम्रेड LR राव, कॉम्रेड समाधान खैरनार, कॉम्रेड शंकर जाधव, कॉम्रेड प्रवीण चौधरी, कॉम्रेड आनंद लाठे, कॉम्रेड गोपाल पैसाने, कॉम्रेड राहुल आहिरे, कॉम्रेड नदीम काटिक, कॉम्रेड हितेश दामोदरसह संघटनेचे नेते पदाधिकारी उपस्थित होते। डॉक्टर DL कराड, कॉम्रेड LR राव, कॉम्रेड सीताराम ठोंबरे, कॉम्रेड तुकाराम सोंजे, कॉम्रेड देवीदास आडोले, कॉम्रेड राजेश आणि कॉम्रेड चौरे, कॉम्रेड दीपक सोनवणे, आम्ही सर्व डेलिगेशनमध्ये आयुक्त मॅडमला भेटलो आणि आमच्या एकच मागणी आहे, महानगरपालिकाचे जे कर्मचारी कामगार जे आहे ते घंटागाडी आणि ट्रॅक्टरवर काम करणारे त्यांचा कामगार कायदा त्यांना तात्काळ लागू करावे, किमान वेतन द्यावे, ESIC कार्ड द्यावे, प्रॉव्हिडंट फंड द्यावे, लीव्ह फॅसिलिटीज जी आहे ते अंमल करावे, आमची हेच मागणी होती। आयुक्त मॅडमांनी आश्वासन दिलेलं आहे, शनिवारी ते त्यांचा स्टाफला बसून हे करून घेतील असं आम्हाला आश्वासन दिले।